हाय फ्रेंड्स, टुडे वी सी द रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप. आज आपण पाहणार आहोत मायक्रोस्कोपची रिझॉल्विंग पॉवर. सुरुवातीलाच या ठिकाणी तुम्हाला दोन ऑब्जेक्ट दिलेत, ओ आणि ओ डॅश. हे दोन ऑब्जेक्ट आहेत. ओके, ए बी हा ऑब्जेक्टिव्ह आहे. ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच काय, लेन्स आहे. ओके, आय अँड आय डॅश विथ द टू इमेज किंवा इंटेन्सिटी ऑफ टू इमेज. आता याच्या सुरुवातीलाच काही इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. त्यात फर्स्टली आपण पाहणार आहोत की ओ हा जर ऑब्जेक्ट कन्सिडर केला, ओ हा ऑब्जेक्ट, आता इथं हे जे डिस्टन्स आहे ओपासून एपर्यंतचं डिस्टन्स आणि ओपासून बीपर्यंतचं डिस्टन्स हे इक्वल डिस्टन्स आहे. आणि त्यानंतरनं या एपासून आयपर्यंत आणि बीपासून आयपर्यंत हेही इक्वल डिस्टन्स आहे. ड्यू टू दिस आता या ठिकाणी आपल्याला ऑब्जेक्ट ओसाठी बघा, ऑब्जेक्ट ओसाठी दोन इमेज मिळतात आपल्याला. ऑब्जेक्ट ओसाठी दोन, आय या ठिकाणी एक आणि आय डॅश या ठिकाणी एक. ओके, पण आय या ठिकाणी जी इमेज मिळते आपल्याला ती मॅक्झिमम इंटेन्सिटीची मिळते, मॅक्झिमम. आणि आय डॅश या ठिकाणी जी मिळेल, आय डॅश, कारण आता आय डॅशचा जर विचार केला, आपण आयचा विचार केला तर हे डिस्टन्स इक्वल येताना दिसतं आहे आपल्याला. हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स इक्वल आहे, याचा अर्थ पार्ट डिफरन्स 0 येईल. पार्ट डिफरन्स 0 आला तर काही मिळेल आपल्याला, आयची इंटेन्सिटी मॅक्झिमम मिळेल. ओके, हा एक पार्ट झाला. दुसरा पार्ट काय, तर ओपासून हे डिस्टन्स तर आहे एवढंच आहे, जे की आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे. हे डिस्टन्स सेमच आहे, पण हे जर डिस्टन्स आपण कन्सिडर केलं तर हे आपल्याला इक्वल डिस्टन्स दिसत नाही. हे डिस्टन्स जास्त आहे, हे कमी आहे. ओके, ड्यू टू दिस देर इज सम पार्ट डिफरन्स, देन पॉईंट आय डॅश हॅविंग मिनिमम इंटेन्सिटी. म्हणजे आपण आत्ता असं पाहिलं की ओ या पॉईंटसाठी, ओ या ऑब्जेक्टसाठी दोन इंटेन्सिटी आय आणि आय डॅश. आयला इंटेन्सिटी काय मिळाली, मॅक्झिमम, तर आय डॅशला इंटेन्सिटी काय मिळाली, मिनिमम. एकदा मॅक्झिमम आणि एकदा मिनिमम मिळते इंटेन्सिटी, हे आपण पाहिलं. म्हणजे ओ या ऑब्जेक्टसाठी. सिमिलर वे ओ डॅशसाठी पण मिळणार. ओ डॅशसाठी पण तसंच सेम पद्धतीनं हे डिस्टन्स. आता ओ डॅशसाठी आपण जर पाहिलं तर हे डिस्टन्स, आता ओ डॅशपासून हा एक रे कन्सिडर केला, हा दुसरा रे कन्सिडर केला, हे जे डिस्टन्स आहे पुढचं आहे, या ठिकाणचं जे डिस्टन्स आहे हे इक्वल येईल. हे इक्वल आहे, पण हे डिस्टन्स इक्वल नाही. बरोबर ना, हे आपल्याला इझिली लक्षात येतं. हे डिस्टन्स इक्वल नाही. ड्यू टू दिस देर इज सम पार्ट डिफरन्स, काहीतरी पार्ट डिफरन्स येईल. आणि त्यामुळं आय या पॉईंटला, ओ डॅशसाठी आय या पॉईंटला काय मिळेल, मिनिमम इंटेन्सिटी मिळते, मिनिमम इंटेन्सिटी. हे लक्षात घ्या. ओके, आता सेकंड केस बघा की ओ डॅशसाठी आय डॅश या पॉईंटला, आय डॅश. आता तुम्ही असं पण म्हणता हे डिस्टन्स आणि हे इक्वल नाही, पण यात जर याचं टोटल डिस्टन्स घेतलं आपण, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स इक्वल येतात. टोटल डिस्टन्स इक्वल येतं. ड्यू टू दिस पार्ट डिफरन्स इज 0, देन आय डॅश इज मॅक्झिमम इंटेन्सिटी. आय डॅशसाठी मॅक्झिमम इंटेन्सिटी आपल्याला या ठिकाणी मिळते, हे लक्षात घेतलं पाहिजे. ओके, आता याच्यानंतर ना नेक्स्ट बघा, मी आत्ता जे सांगितलं तेच पुन्हा एकदा ऐका की ओ या पॉईंटसाठी, ओ या ऑब्जेक्टसाठी आपल्याला दोन इंटेन्सिटी मिळतात. आय या ठिकाणी मॅक्झिमम इंटेन्सिटी, तर आय डॅश या ठिकाणी मिनिमम इंटेन्सिटी मिळते. ओके, ओ या ऑब्जेक्टसाठी. ओ डॅशसाठीही सेम पद्धतीनं. ओ डॅशसाठी काय होतं, आय या ठिकाणी मिनिमम इंटेन्सिटी आणि आय डॅश या ठिकाणी मॅक्झिमम इंटेन्सिटी मिळते आपल्याला. ओके, याचाच अर्थ या ठिकाणी तुम्हाला एक डायग्राम ड्रॉ करून दाखवलेली आहे. या डायग्राममध्ये दिसेल तुम्हाला एक डॉटेड आहे तर एक कंटिन्युअस आहे. आता याचं मिनिंग काय होतं बघा, की आपण जर याचा विचार केला, पहिल्या याचा विचार केला, आयचा विचार केला, तर काय होईल, आय मॅक्झिमम आहे, त्यावेळेस ओ डॅशसाठी काय मिळतं आपल्याला, मिनिमम मिळतं. बरोबर ना, आय मॅक्झिमम मिळतो. आय कोणासाठी मॅक्झिमम आहे, आय कोणासाठी मॅक्झिमम आहे, तर ओसाठी, ओ या ऑब्जेक्टसाठी आय मॅक्झिमम मिळतो. बरोबर ना, त्याच वेळेस ओ डॅशचा काय येतो, मिनिमम येतो, जे की आत्ता मी तुम्हाला याच्यापूर्वीच सांगितलं. काय सांगितलं होतं तुम्हाला, येस बघा, परत एकदा सांगतो तुम्हाला, आपण परत रिपीट करूया
की ओ या ऑब्जेक्टसाठी दोन इंटेन्सिटीज मिळतात. एक आय मॅक्स, आय या ठिकाणी मॅक्झिमम इंटेन्सिटी मिळते आणि आय डॅश या ठिकाणी मिनिमम इंटेन्सिटी मिळते. बरोबर ना. ओ डॅशचा विचार केला तर आय या ठिकाणी मिनिमम इंटेन्सिटी मिळते आणि आय डॅश या ठिकाणी मॅक्झिमम इंटेन्सिटी. आणि हेच त्या डायग्राममध्ये दाखवले. ओ या ऑब्जेक्टसाठी मॅक्झिमम इंटेन्सिटी आय मॅक्स असताना ओ डॅशला काय मिळतं, मिनिमम इंटेन्सिटी. बरोबर ना. आणि आय मिनिमम आहे ओसाठी, त्यावेळेस आय डॅश किती मिळतो, ओ डॅशसाठी मॅक्झिमम मिळतो. तेच असं दाखवलेलं आहे याच डायग्राममध्ये. व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. आय मॅक्झिमम दाखवला आहे, आय मॅक्झिमम आहे हा, त्यावेळेस ओ डॅश कसं आहे, मिनिमम. ओके. सिमिलर वे इथं बघा सेकंड केसमध्ये माहिती ओ डॅशसाठी आय डॅश काय असतो, मॅक्झिमम, त्यावेळेस ओ काय येईल, मिनिमम येतो. म्हणजे याचाच अर्थ काय होतं की सेंट्रल मॅक्झिमा ऑफ वन ऑब्जेक्ट इज कोइन्साइड विथ फर्स्ट मिनिमा ऑफ अनदर ऑब्जेक्ट. इथं पण तसंच आहे. सेंट्रल मॅक्झिमा ऑफ वन ऑब्जेक्ट कोइन्साइड विथ फर्स्ट मिनिमा ऑफ अनदर ऑब्जेक्ट. एका ऑब्जेक्टचा सेंट्रल मॅक्झिमा आणि दुसऱ्या ऑब्जेक्टचा फर्स्ट मिनिमा जर कोइन्साइड होत असेल तर त्याला आपण म्हणतो टू इमेज आर सेड टू बी जस्ट रिझॉल्व्ड. दोन इमेज कशा आहेत, जस्ट रिझॉल्व्ड. आता बघा नेक्स्ट याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. फ्रॉम फिगर शो 2 पॉईंट ऑब्जेक्ट ओ अँड ओ डॅश सेपरेटेड बाय अ डिस्टन्स ए इन फ्रंट ऑफ ऑब्जेक्टिव्ह ए बी. त्यांनी सांगितले ओ आणि ओ डॅश हे दोन पॉईंट ऑब्जेक्ट आहेत आणि ते दोन पॉईंट ऑब्जेक्ट ए एवढ्या डिस्टन्सनं काय केलेले आहेत, सेपरेट. आणि इट इज केप्ट इन फ्रंट ऑफ ऑब्जेक्टिव्ह ए बी. ए बी या ऑब्जेक्टिव्हच्या इन फ्रंट आहेत, समोर आहेत. ओके. नेक्स्ट बघा. मीडियम बिटवीन द ऑब्जेक्ट अँड द ऑब्जेक्टिव्ह ऑफ ए रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन. त्यांनी सांगितले की ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्टिव्हच्या मधलं जे मीडियम आहे ते ऑब्जेक्ट म्हणजे हे ओ ओ डॅश हे दोन ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टिव्ह म्हणजे लेन्स, या दोघांच्या मधला जो स्पेस आहे हा कशानं फिलअप केलेला असतो, मीडियमनं फिलअप केलेला आहे. मीडियमनं का फिलअप केला आहे, कारण रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप डिपेंड्स अपॉन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ते आपण पुढं पाहणार आहे फॉर्म्युल्याने किंवा ज्यावेळेस एक्सप्रेशन असेल मॅथमॅटिकल त्यात लक्षात येईल आपल्या. ओके. नेक्स्ट बघा. वेवलेंथ ऑफ लाईट इमिटेड बाय सोर्स इन द मीडियम इज लॅम्बडा एन. लॅम्बडा एन एवढी वेवलेंथ असलेला लाईटचा सोर्स आपण यूज करतो आहे. द अँग्युलर सेपरेशन बिटवीन टू ऑब्जेक्टिव्ह अँग्युलर सेपरेशन बिटवीन द ऑब्जेक्ट ॲट ऑब्जेक्टिव्ह इज 2 अल्फा. त्यांनी सांगितले दोन ऑब्जेक्टमधला जो अँग्युलर सेपरेशन आहे ते किती आहे, 2 अल्फा एवढा अँगल आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट बघा. आय अँड आय डॅश आर द सेंटर ऑफ डिफ्रॅक्शन पॅटर्न अँड ड्यू टू ओ अँड ओ डॅश ऑन द स्क्रीन. त्यांनी सांगितले आय आणि आय डॅश या दोन डिफ्रॅक्शन पॅटर्नचे सेंटर आहेत आणि ते कोणामुळे आहेत, तर ऑब्जेक्ट ओ आणि ओ डॅशमुळे आहेत. ओके. नेक्स्ट बघा. अकॉर्डिंग टू रेलाय क्रायटेरियन, जे की आपण मगाच सांगितलं, अकॉर्डिंग टू रेलाय क्रायटेरियन द फर्स्ट डार्क रिंग ड्यू टू ओ डॅश शुड बी कोइन्साइड विथ आय. त्यांनी सांगितलं की ओ डॅश या ऑब्जेक्टची फर्स्ट डार्क रिंग कोणाशी कोइन्साइड होती, आयशी. बरोबर ना. फर्स्ट डार्क रिंग ऑफ ओ डॅश इज कोइन्साइड विथ आय. अँड दुसरं काय सांगता येईल, फर्स्ट डार्क रिंग ऑफ ओ इज कोइन्साइड विथ आय डॅश. ओके. हे सांगितलेलं आहे. आणि जर असं असेल की एका वेवची फर्स्ट डार्क आणि दुसऱ्याची सेंट्रल ब्राईट एकमेकाला कोइन्साइड करत असेल तर आपण त्याला म्हणणार देन टू इमेज आर सेड टू बी जस्ट रिझॉल्व्ड. नेक्स्ट बघा. नेक्स्ट काय सांगितलं, द नेचर ऑफ इल्युमिनेशन ॲट ए पॉईंट ऑन ए स्क्रीन डिपेंड्स अपॉन द इफेक्टिव्ह पार्ट डिफरन्स. त्यांनी सांगितले स्क्रीनवरती आपल्याला ब्राईट किंवा डार्क हे जे पॉईंट मिळणार आहेत हे कशावरती डिपेंड आहेत, पार्ट डिफरन्सवरती. म्हणजे याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुम्हाला असं सांगितलं मी की ओ या पॉईंटसाठी ओ हा ऑब्जेक्ट आपण कन्सिडर केला तर दोन आपल्याला पॉईंट मिळणार आहे, एक आय या ठिकाणी, दुसरा आय डॅश या ठिकाणी. बरोबर ना. आय या ठिकाणचा विचार केला तर काय होतं, हा जो पार्ट डिफरन्स आहे तो सेम येतो. म्हणजे हे डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स काय येतं, सेम येतं. ड्यू टू दिस पार्ट डिफरन्स इज 0 आणि पार्ट डिफरन्स 0 असेल तर आय हा कसा असेल, मॅक्झिमम इंटेन्सिटीचा पॉईंट आपल्याला मिळेल. ओके. एक दुसरं बघा.
जर ओ या ठिकाणावरूनच सेम पोझिशनवरूनच ओ या ठिकाणावरून जर आय डॅशचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स इक्वल नाही, देन देअर इज पार्ट डिफरन्स, तिथं काहीतरी पार्ट डिफरन्स येईल, देन आय डॅश इज मिनिमम इंटेन्सिटी. म्हणजे एकदा आय काय आला तर मॅक्झिमम इंटेन्सिटी आला आणि आय डॅशला काय आली मिनिमम इंटेन्सिटी. आणि हे कोणापासून ओ या ऑब्जेक्टपासून दोन्ही गोष्टी आपल्याला मिळतात. याचा अर्थ त्यांनी सांगितले नेचर ऑफ इल्युमिनेशन म्हणजे पॉईंट मॅक्झिमम इंटेन्सिटीचा असेल का मिनिमम इंटेन्सिटीचा असेल हे कशावर डिपेंड आहे तर पार्ट डिफरन्सवरती डिपेंड आहे. बरोबर. आपण पहिल्या केसला बघितलं पार्ट डिफरन्स 0 येतो कारण दोन्ही रेजनं म्हणजे हा जो पाथ आहे यानं कवर केलेलं डिस्टन्स सेम येतं ड्यू टू दिस पार्ट डिफरन्स इज 0. आणि दुसऱ्याच्या बाबतीत आपण बघितलं आय डॅशच्या बाबतीत तर काय येतं त्या ठिकाणी पार्ट डिफरन्स येतो ड्यू टू दिस इंटेन्सिटी ऑफ दॅट पॉईंट इज मिनिमम. नेक्स्ट बघा. लेट अस कन्सिडर पॉईंट आय वेअर फर्स्ट डार्क रिंग ड्यू टू ओ डॅश इज लोकेटेड. त्यांनी सांगितलं ज्या ठिकाणी आय एवढी इंटेन्सिटी आहे त्या ठिकाणी ओ डॅश हा लोकेट होतोय. बरोबर ना. येस. नेक्स्ट बघा. ड्यू टू पाथ ऑफ एक्स्ट्रीम रेज रिचिंग आय फ्रॉम ओ डॅश आर ओ डॅश ए आय अँड ओ डॅश बी आय. त्यांनी असं सांगितलेलं आहे की इथं बघा ओ डॅश या पॉईंटपासून आय या पॉईंटला ज्यावेळेस वेव्ह रीच होत आहेत त्यावेळेस काय येतं आहे त्यात पार्ट डिफरन्स येतो आहे आणि तो पार्ट डिफरन्स किती येतो आहे ओ डॅश ए आय आणि दुसरा किती पाथ ओ डॅश बी आय हा पार्ट डिफरन्स येणार आहे. कारण आपण इथं पाहिलं तर हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स सेम आहे पण हे डिस्टन्स सेम नाही. ओके. हे डिस्टन्स सेम नसल्यामुळं काय होतं यात पार्ट डिफरन्स येतो आणि तो पार्ट डिफरन्स कसा काढतात तर याच्यावरनं ओ ए डॅश किंवा ओ बी मोठा आहे ओ बी डॅश पार्ट डिफरन्स यात आपण असं काढणार आहे ओ डॅश बी मायनस ओ डॅश ए हा पार्ट डिफरन्स आहे. याच्यावरून पार्ट डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके. नेक्स्ट बघा. ॲज अ पॉईंट आय इज सिमेट्रिक विथ रिस्पेक्ट टू ओच्या बाबतीत बघितलं आपण आय हा काय आहे सिमेट्रिक आहे किंवा या डायग्रॅमवरून पण आपण एक्सप्लेन करू शकतो हे की आपल्याला इथं लक्षात येईल की या डायग्रॅमवरून बघा इथं ओ आणि ओ डॅश हे दोन ऑब्जेक्ट आहेत. ओके. ए आणि बी ही लेन्स आहे कन्सिडर करा ए बी हे लेन्सचं डिस्टन्स आहे. ओके. जर इथं पाथ कन्सिडर केला हा पाथ बघा ओ ए आणि ओ बी हा पाथ कसा दिसतो सिमेट्रिक आहे एकसारखा आहे. आणि जर ओ डॅशच्या बाबतीत बघितलं हा पाथ बघा हा आणि हा सिमेट्रिक नाही. याचं डिस्टन्स इक्वल आहे का तर नाही म्हणजे ओ डॅश ए आणि ओ डॅश बी हे डिस्टन्स सिमेट्रिक नाही ड्यू टू दिस देअर इज पार्ट डिफरन्स. त्यामुळे तिथं पार्ट डिफरन्स येतो. ओके. नेक्स्ट बघा. द पार्ट डिफरन्स. आता पार्ट डिफरन्स किती दिला आहे या फिगरवरून आपल्याला तर तो दिलेला आहे ओ डॅश डी प्लस ओ डॅश सी आणि दॅट इज ओ डॅश डी जो आहे हा पार्ट डिफरन्स किती येतो ए साईन अल्फा येतो ए साईन अल्फा आणि ओ डॅश सी पण ए साईन अल्फाच. या दोघांची बेरीज केली तर फायनली आपल्याला मिळतं 2a साईन अल्फा. दोघांची बेरीज ट्वाईस येईल दुप्पट येईल. ओके. नेक्स्ट बघा. मायक्रोस्कोप विथ पेअर ऑफ नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट. ओके. नॉन ल्युमिनस म्हणजे काय आता दोन प्रकारचे ऑब्जेक्ट असतात एक सेल्फ ल्युमिनस आणि दुसरा नॉन ल्युमिनस. सेल्फ ल्युमिनसचे तुम्हाला एक्झाम्पल माहिती आहेत. एक्झाम्पल काय स्टार असेल सन असेल हे सेल्फ ल्युमिनस आहेत आणि म्हणजे याचा अर्थ स्वयंप्रकाशित. नॉन ल्युमिनस म्हणजे स्वयंप्रकाशित नसतात. ओके. आता इथं बघा की इन कॉमन मायक्रोस्कॉपी युजली सेल्फ ल्युमिनस ऑब्जेक्ट आर नॉट यूज. मायक्रोस्कॉपीमध्ये सेल्फ ल्युमिनस ऑब्जेक्ट यूज करत नाहीत. का यूज करत नाही त्या सेल्फ ल्युमिनस ऑब्जेक्टची वेव्हलेंथ फिक्स असते ती चेंज करता येत नाही ड्यू टू दिस. आणि हे जे आहे आपण आता नेक्स्ट पाहणार आहे की इथं जो आपल्याला रिझॉल्विंग पॉवरचा फॉर्म्युला मिळेल त्या फॉर्म्युला कशावरती डिपेंड आहे वेव्हलेंथ ऑफ लाईटवरती. ओके. नेक्स्ट बघा. नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट आर इल्युमिनेटेड बाय सम एक्सटर्नल सोर्स. त्यांनी सांगितले की या ठिकाणी नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट आपण यूज करतो. नेक्स्ट बघा.
majority of object viewed through a microscope can be considered to be a point object producing Ayres ring in their diffraction pattern. या ठिकाणी मेजॉरिटी आपण पॉईंट ऑब्जेक्ट कन्सिडर करतो आणि ते जर आपण मायक्रोस्कोपमधून पाहिले तर आपल्याला काय मिळतात, Ayres रिंग्स मिळतात. लेट द वेवलेंथ ऑफ लाईट इन दिस मटेरियल बी लॅमडा एन इज इक्वल टू लॅमडा अपॉन एन. हेअर एन इथं जो एन आहे तो काय रिप्रेझेंट करतो, यातला एन रिप्रेझेंट द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. या ठिकाणी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला माहिती आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला काय फॉर्म्युला आहे, एन इज इक्वल टू लॅमडा 1 अपॉन लॅमडा 2, बरोबर ना. हेअर लॅमडा 2 इज कन्सिडर्ड ॲज लॅमडा एन, दॅट इज इक्वल टू लॅमडा 1 किंवा लॅमडा अपॉन एन येईल. ओके, हा फॉर्म्युला इथे यूज केलेला आहे. नेक्स्ट बघा, द पाथ डिफरन्स ऑफ ए फर्स्ट डार्क रिंग इज लॅमडा एन. आता पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. दोन फॉर्म्युले आहेत पाथ डिफरन्सचे. त्यातला पहिला काय आहे, पाथ डिफरन्स इज इक्वल टू एन लॅमडा, हा एक फॉर्म्युला आहे. दुसरा काय आता या ठिकाणी आला आहे, पाथ डिफरन्स इक्वल टू काय आला आहे, 2a साइन थिटा किंवा 2a साइन अल्फा. जर या दोघांची कंपॅरिझन केली तर काय येईल, 2a साइन अल्फा इज इक्वल टू एन लॅमडा. ओके, हेअर एन इज इक्वल टू 1, एनची किंमत 1 घेतली तर काय येईल, ए इक्वल टू काय येईल, लॅमडा अपॉन 2 साइन अल्फा, 2 साइन अल्फा असं इक्वेशन मिळेल. हे की आपल्याला इथं दाखवलेलं आहे बघा. काय येईल, ए इक्वल टू असं येईल 2n साइन अल्फा. ओके, 2n साइन अल्फा हे इक्वेशन आपल्याला या ठिकाणी मिळेल. हे झालं हेच इक्वेशन. बघा परत एकदा बघा, पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला काय, 2a साइन अल्फा दॅट इज इक्वल टू आत्ता आपण बघितलं लॅमडा एनचं इक्वेशन काय आलं तर लॅमडा अपॉन एन. ओके, हे आता म्हणजे कन्सिडर करू नका. नेक्स्ट बघा, काय येईल, ए इक्वल टू हे 2 साइन अल्फा दुसऱ्या साईडला न्या, काय येईल, ए इक्वल टू लॅमडा अपॉन 2n साइन अल्फा. त्यालाच म्हणतात दिस एन साइन अल्फा किंवा 2n साइन अल्फाला न्यूमेरिकल ॲपरेचर म्हणतात. ओके, हेअर न्यूमेरिकल ॲपरेचर इज 2n साइन अल्फा. देन रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप, रिझॉल्विंग पॉवर काय येईल, 1 अपॉन ए, हा याचा रेसिप्रोकल घ्यावा लागेल याचा, तो असा येईल 1 अपॉन ए इक्वल टू 2na अपॉन लॅमडा. हेच असं पण लिहितात, हाच फॅक्टर असं पण लिहितात की दॅट इज इक्वल टू 1 अपॉन ए दॅट इज इक्वल टू 2n साइन अल्फा अपॉन लॅमडा. आता आपण सुरुवातीला पाहिलं होतं की रिझॉल्विंग पॉवरमध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं महत्त्व काय. आता इथं आपल्याला दिसेल रिझॉल्विंग पॉवर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजे याचा अर्थ काय, इफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन्क्रीजेस देन रिझॉल्विंग पॉवर ऑल्सो इन्क्रीजेस. किंवा वेवलेंथच्या बाबतीत बघा, वेवलेंथच्या बाबतीत असं सांगितलेलं आहे की वेवलेंथ ऑफ लाईट डिक्रीजेस. लाईटची वेवलेंथ जर आपण डिक्रीज केली तर ऑब्वियसली रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप काय होईल, इन्क्रीज होताना आपल्याला दिसेल, लक्षात ठेवा. किंवा या होल इक्वेशनवरून असं पण सांगतात रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप डिपेंड्स अपॉन द न्यूमरिकल ॲपरेचर अँड वेवलेंथ ऑफ लाईट. या दोघांवरती ती डिपेंड आहे. बऱ्याच वेळा याच्यावरती CETला क्वेश्चन येतात. व्हेन रेड लाईट इज रिप्लेस बाय व्हायोलेट लाईट, जर रेड लाईट व्हायोलेटनं रिप्लेस केली, रेड लाईट आपण कशाने रिप्लेस केली, रेड लाईट इज रिप्लेस बाय व्हायोलेट लाईट. आता आपल्याला माहिती रेड लाईटची वेवलेंथ जास्त असते तर व्हायोलेट लाईटची वेवलेंथ कमी असते. व्हॉट्स हॅपन, तर असं लक्षात येईल वेवलेंथ जर डिक्रीज होत असेल तर ऑब्वियसली रिझॉल्विंग पॉवर काय होईल, इन्क्रीज होईल. अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला CETला विचारले जातात. रिमेनिंग पार्ट आपण या चॅप्टरचा शेवटचा जो पार्ट आहे रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, थँक्यू.